नमस्कार, वेलकम टू मसुरकास लाईफ. तर आपण आलो आहोत दापोलीमध्ये मिनी गो होमस्टे येथे. तर आज आमचा इथला दुसरा दिवस आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय. अगदी जिथे आम्ही राहतोय तिथे मागे पोफळीची बाग आहे आणि त्याला ते पाटाचं पाणी जर राहतंय तर आम्ही एन्जॉय करतोय. आणि आमचा न्यू मेंबर हा बघा ऐकत विनिशा त्यात खूप मजा करते. तिला पाण्यात आनंद लुटते येते अक्षरशः. काय करते बाबाला बुजव असं करते ना तू. म्हणजे जाम मजा करते, तिला जाम आवडलं. इकडे तिकडे तिकडे धावते आणि पाणी बघितलं आता तिला खूप बरं वाटलंय. काका भिजव काकाला. व्हेरी गुड. बाबाला भिजव. व्हेरी गुड. चला 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 पुढे जाऊया. नाव नाव करायची नाही आता. चला चल चल चल. तर पोफळीच्या बागेत मजा करतोच आहोत आम्ही. आता अजून ठिकाणं दापोलीमध्ये बरीचशी आहेत फिरण्यासारखी. त्यात ठिकाण म्हणजे लाडघर बीच आहे, परशुरामाची भूमी असं एक मंदिर आहे, तेही सुंदर आहे. परत केशवराज मंदिर आहे. परत इथे गावात एक पद्मावती देवीचं मंदिर आहे. ही सगळी ठिकाणं आम्ही फिरून घेणार आहोत. पण इथे जी मजा चालली आहे ती तर धमालच देते. विनिशा काय पाण्यात यायचं बाहेर नाव नाही घेत आहे. उजळ पाण्यात. चल पाण्यात ये. बाबा बाबू काक मामाला भिजू. बाबू आम्हाला भिजवते. ए भिजू. पाणी पाणी वाव. पाणी गारगार पाणी थंडगार छान. तरी पोफळीची बाग आणि पाटाचं वाहणारं पाणी खूप मजा येते. शेकड्याने झाडं आहेत तिथे पोफळीची, त्याचा काही अंदाज नाही. परत सुपाऱ्या ज्या खाली पडल्या आहेत त्या बऱ्याच वेळा वेचल्या जातात इकडनं. तरी आम्हाला बऱ्याच सुपाऱ्या दिसत आहेत आणि खूप छान म्हणजे अक्षरशः घनदाट जंगल असं जाणवतंय. खूप बरं वाटतंय. म्हणजे पक्ष्यांचा आवाज, वाहतं पाणी, ती झुळझुळ हवा जी वाहते ती मस्त खूप आनंद देतोय हे क्षण. आणि मी एन्जॉय करते, ते कॅप्चर करते, ते नक्की एन्जॉय करा. मी घालतेच स्लीप. बऱ्याच महिन्यानंतर पिकनिकचा प्लॅन झाला आणि तो आम्ही प्लॅन केला दापोलीला. आणि आम्ही कसं रिसॉर्ट बुक करायचो त्याप्रमाणे आम्ही स्टे करायचो. पण ह्यावेळी आम्ही वेगळं काही सिलेक्शन करायचं, सगळ्या होमस्टे सिलेक्ट केला. आणि दापोलीला आल्यावर मिनी जो होमस्टे म्हणून आम्ही बुक केला आणि एकदम जंगलाच्या वातावरणामध्ये मस्त आहे. आणि आम्ही जिथे आता उभं आहोत ते पण एकदम चांगलं वातावरण आहे. एक पाण्याची झळ जाते इकडनं, त्याप्रमाणे एकदम बरं वाटतं. झोप बाबू झोप झोप. आम्ही इथे जे पोफळीच्या बागेत आहोत तिथे पोफळीच्या व्यतिरिक्त नारळाची झाडं आहेत, केळीची आहेत, आंब्याची आहेत, फणसाची आहेत, बरीच आहेत. जसे दिसतात मी सांगण्याचा प्रयत्न करते. पण माझ्या मागे काय येते म्हणजे आपण सहसा नाही पाहत ते म्हणजे काळी मिरी. हे काळी मिरीचं झाड आहे. ते मागे जे वेल आहे तुम्हाला दिसू शकतं. तुम्ही एक दाखवायला जवळून दाखवायला ती काढली आहे. छान. मलाही हे सगळं फर्स्ट टाइम अनुभव आलाय. ते काळ्या मिरीचं आहे वेल. तर ही बाग बघून मला एक कविता आठवली. तलम ओली माया मातीची, मात्यांशी बोलावेसे वाटले, हिरवा वारा, हिरवे पक्षी, जंगल व्हावेसे वाटले. तर होपफुली तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल. थँक्यू. आणि दापोलीला नक्की व्हिजिट करा. बाय.